नमस्कार सगळ्यांना. आज 15 एप्रिल 2024 आणि आजचा विषय की भारतीय हवामान खात्याने या एप्रिल महिन्यात सगळ्यात जास्त उष्णतेच्या लाटा येण्याची एक शक्यता वर्तवलेली आहे. आणि ह्या लाटा विशेषतः महाराष्ट्रात, मराठवाडा आणि विदर्भात येण्याच्या शक्यता वर्तवलेली आहे. तसंच जो दक्षिण भारत आणि मध्य भारत आहे यात सुद्धा मोठ्या प्रमाणात या उष्णतेच्या लाटा येण्याची त्यांनी शक्यता वर्तवलेली आहे. विशेषतः नागपूर, अमरावती यासारख्या ठिकाणी जवळपास 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे तापमान वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे. पण मग हे सगळं का बरं होतं? हे अचानकच एप्रिल महिन्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा का येत आहेत? याचं सगळ्यात एक मोठं जे कारण म्हटलं जातं ते एल निनो आहे. एल निनो हा एक एवढा मोठा एक फिनॉमिनन आहे, हा मोठा म्हणजे प्रभावकारी घटक आहे. ह्या विषयावर एल निनो विषयावर काहीतरी मी तुम्हाला एक सेपरेट हवा तर व्हिडिओ बनवतो. तर हा आपल्या भारताचं जे ओव्हरऑल अर्थव्यवस्था ज्या गोष्टीवर डिपेंड आहे ती म्हणजे शेती आणि मान्सून. तर एल निनो खूप मोठ्या प्रमाणात मान्सूनवर परिणाम करत असतो. तर ह्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होणार आणि त्यामुळं पाऊस कमी तर मग उष्णता वाढणार. हा एक मोठा कारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात पोहोचतो खाली. आणि पण मग निरभ्र जर आकाश असेल तर त्यामुळे कोरडे वारे जोरात वाहतात आणि उष्णता वाढवतात. नंतर भारतातून आपलं कर्कवृत्त जातं. त्या कर्कवृत्तालाच ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हटलं जातं. या कर्कवृत्ताच्या खालच्या जे काही राज्य असतील म्हणजे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या खालची जी सगळी राज्य आहेत आपली विंध्य पर्वताच्या खालची, त्या भागात मोठ्या प्रमाणात तीव्रता असणार आहे उष्णतेची. नंतर जो दख्खनचा भूभाग आहे जिथं आपली काळी माती आहे, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उष्णता शोषण घेईल ही जागा जमीन, आणि त्यामुळे उष्णतेचा एक लाटा येण्याची शक्यता आहे. तसंच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शहरी उष्णतेची बेट हे एक म्हणजे आपण जे अर्बन हिट आयलंड म्हणतो ते तसा एक प्रकार आहे. आणि ह्या कॉन्क्रीटच्या जंगलांमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात हिट आपल्या शहरांमध्ये अडकून राहते. तसंच ह्या सगळ्या गोष्टीमुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. जसं की भात असेल, मका असेल, उडीद असेल, तर तसेच भाजीपाला आणि फळ यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. आंबा आणि केळी या विशेषतः फळांवर मोठ्या प्रमाणात यांची फुलं गळून नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच जलाशय व भूजल पातळी कमी होत आहे, त्यामुळे शेतीसाठी पाणी टंचाई होऊ शकते. ह्या हीट वेव्हमुळे विजेची मागणी वाढेल, त्यामुळे लोड शेडिंगचा धोका नक्कीच आहे. तसंच बांधकाम आणि शेती व रस्त्यावरील कामगारांच्या उत्पादन क्षमतेत कमी होईल. तसंच आरोग्याच्या बाबतीत लहान मुलं, वृद्ध लोक, गरोदर माता, तसंच जी मुळात आजारी आहे अगोदरच, ह्या लोकांवर विशेषतः जास्त परिणाम होणार आहे. त्यामुळं ह्या उष्णतेच्या मोठ्या लाटांमुळे उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, किंवा हृदयावर ताण येणं आणि अचानक चक्कर येणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर ह्याच्यापासून ह्या उष्णतेच्या लाटांपासून काळजी घ्यायची असेल तर मग भरपूर प्रमाणात पाणी प्या, सुतीचे कपडे घाला, शक्यतो दुपारी 2 ते 4 घराच्या बाहेर जाणं टाळा. जर जाणं गरजेचंच असेल तर मग टोपी, छत्री, सोबत पाण्याची बॉटल या सगळ्या गोष्टी सोबत ठेवा. थोडक्यात ही उष्णतेची लाट ही नैसर्गिक आहे. तर पण मग हवामान बदलामुळे दरवर्षी ही लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळं फक्त एवढंच म्हणायचं आहे की सतर्क राहा आणि भरपूर पाणी प्या. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातल्या लोकांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.